सांगा. ग्रीन स्नेक. ग्रीन स्नेक. ग्रीन स्नेक. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? कोणाला माहिती आहे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? मराठी सांगा. मराठी उलटा आहे का? याने उलटा काढतात. मी नाही. नाही असं झालं तर पण सेमच वाटतोय बघा. असं दाखवू? कोबरा. कोबरा. वाचून बोलणे ना याच्यातला फरक आहे. तुम्हाला इथं जे शिबिर भरवलेलं आहे ना, तुम्हाला जनरल नॉलेज साठी आहे शिबिर, की नॅचरल मध्ये आम्ही निसर्गाचा कसा आनंद घेऊ शकतो. सर बरोबर आहे ना? तर तुम्हाला तो आनंद घ्यायचा आहे. कळलं का? आपण पुस्तकी ज्ञान घेतो. आता हे सुद्धा मी पुस्तकी ज्ञान द्यायला लागलोय. इथं लाईव्ह आहे का? नाहीये. पण ते तुम्ही किती घेताय आणि किती नाही तुमच्यावरती डिपेंड आहे. ह्या सापाला तुमच्याकडे काय म्हणतात? हे साप तुमच्याकडे भरपूर सापडतात. आता आम्ही दररोज एक कॉल केला ह्या सापाचा. आता ह्या महिन्यामध्ये आपल्या भागात त्याला नन्नाटी म्हणते. नन्नाटी म्हणतात ना? नन्नाटी म्हणतात. प्रत्येक भागामध्ये मराठीमध्ये त्याची भरपूर नावं आहेत. आमच्या भागाला ना बेळगाव साईडला त्याला सरपटवळ म्हणतात. आणि आपल्या भागात हा सांगली जिल्ह्यात भरपूर आढळतो. इंग्लिशमध्ये त्याला वाईन स्नेक म्हणतात. सर पण आम्ही जास्त असते का त्याची? एक मिनिट असते. त्याला वाईन इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वाईन स्नेक. आणि तुमच्या भागामध्ये नन्नाट साप. नानेटी नाही. नानेटी वेगळा. नन्नाट. गावामध्ये खूप सारे गैरसमज आहेत. कोणीही हा साप बघितला तर सगळे लोक घाबरतात. विषारी साप आहेत ना त्याच्यापेक्षा पण डेंजर ह्याला मानतात, की हा डोक्यावरती असं डोकं फोडतोय, डोक्याला मारतोय इथं आणि डोकं फोडतोय आणि मग माणूस मरतोय, असा गैरसमज आहे. पण या सापापासून कोणताही धोका नाहीये. तुम्हाला कळलं ना सगळ्यांना? तुमच्या आजूबाजूला हे साप राहतात. नारळाच्या झाडावरती राहतात. झाडावरती जास्त म्हणजे ट्री स्नेक पण म्हणू शकता त्याला. वाईन ट्री स्नेक असं म्हणू शकता तुम्ही. हा सगळ्यात रागीट असतो. विषारी साप जेवढे चावत नाहीत त्याच्यापेक्षा कितीतर पटीने हा चावरा साप म्हणून ओळखला जातो. सगळ्यात जास्त चावतो आणि आम्ही सुद्धा रेस्क्यू करताना याला पिशवीचा आधार घेऊन पकडत असतो. आणि ह्याचे बाईट पावसाच्या दिवसांमध्ये म्हणजे पावसामध्ये भरपूर जास्त प्रमाणात होतात. कारण का पावसाला पाण्याला अट्रॅक्ट होतो हा साप. आणि पावसामध्ये पाणी साचतं, पाण्यामध्ये साप असतो आणि काहीतरी आपला हात पाय गेल्यानंतर तिथे सापाची बाईट होऊ शकते. कारण का चावण्याचा एकही मोका साप सोडत नाही. त्यासाठी ह्याचे बाईट जास्त होतात. आणि ह्याचे बिनविषारी असल्यामुळं लोकांना माहित नसतात आणि लोक काय करतात, सरळ हॉस्पिटलला जातात. नाहीतर मग दुसरा काहीतरी इलाज करतात. गावठी इलाज करतात माहिती आहे ना तुमच्याकडं? ते गावठी उपचार करायला जातात आणि नको ते करतात. कापून घ्यायचा प्रयत्न करतात. कापतात. तिथं नस असली, मेन नस ती कापली गेली तर माणूस मरू शकतोय. म्हणजे विषाला काय फरक पडतो का? कशामुळे फरक पडतो? अभ्यास नसल्यामुळे फरक पडतो. आपल्याला माहित नसल्यामुळे फरक पडतो आणि स्वतःचा जीव आपण स्वतःच घालून घेतो. सापामुळे जात नसतो. सापाबद्दलची माहिती ठेवली तर काही होत नाही. मॅडम आम्ही स्विमिंगला जातो तर 4-5 मुलं आहेत. त्यांना मी सांगतो पण आम्ही पोहायला गेलो तर बरोबर ते वेरी उडी मारतात. ते मुलं घाबरतात. तर ते सर्वेश चौघ बांधून उठून उभा राहा आणि तुमचे प्रश्न, तुमची भीती जी आहे ती सांगा. ईशान, वेरुळ साप मी सांगितलं ना, बिनविषारी साप आहे. हा साप बिनविषारी आहे पण चावतो जास्त प्रमाणात. चावण्याचं एकही चान्स सोडत नाही. त्यासाठी आम्ही सर्पमित्र आहे तरी सुद्धा आम्ही त्याला पकडताना बिंदास पकडत नाही. कारण कशाला चावून घ्यायचं ना, तो चावतो माहिती आहे आम्हाला सारखं सारखं. मग त्याला आम्ही पिशवीचा आधार घेऊन पकडत असतो. तो साप चावला तरी काही होत नाही. एवढंच की सापाची एक्झॅक्ट माहिती पाहिजे की तो साप कन्फर्मली तुम्ही ओळखलाय का पाण्याला. कारण का पाण्यामध्ये दुसरे साप पण राहतात. नाक पण असू शकतो. पाण्यामध्ये चावतो. हो पाण्यामध्ये चावतोय साप. सापाला पाण्यात चावता येत. लोकांचा गैरसमज आहे. लोकांचे गैरसमज, तुमचे गैरसमज आम्ही घेतो सगळे. फक्त आता हे एवढं हे करा नंतर तुम्ही सगळे क्वेश्चन विचारा तुमचे. सगळे साप पाण्यामध्ये चुकून, आता ऍक्सिडेंट आहे चुकून पडू शकतात. मग त्यांना वाचवण्यासाठी आमच्यासारखे सर्पमित्र आहेत. मग कोणी बोलून पकडते. कधी कधी साप त्याच्यात मरू पण शकते जर तिथं कोणी वाचवणारा नसेल तर.